कोल्हापूर महानगरपालिकेच्या पॅनेलवरील वकिलांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। महापालिकेच्या पॅनेलवरील वकिलांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त होत असून त्यांना बदलण्याची मागणी पुढे येतेय। सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली। यावेळी विधी विभाग प्रमुख संदीप तायडे यांच्यावर काही सदस्यांनी एजंटगिरी आणि सेटलमेंट करून प्रकरणं हाताळली जात असल्याचा गंभीर आरोप सभागृहात करण्यात आला। विधी विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे एकच खळबळ उडाली। महापालिकेचे वकील हे विरोधी पक्षाला सामील झालेत। त्यांच्या आजपर्यंतच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना पॅनेलवरून तात्काळ बदलावं अशी मागणी कृती समितीचे अशोक पोवार यांनी केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचं जे विधी आणि न्याय खातं आहे याच्यामध्ये जे वकील नेमले जातात हे पूर्णपणे मी जाहीररित्या बोलतोय आणि जबाबदारीनं बोलतोय, हे पूर्णपणे मॅनेज होऊन काम करतात। महापालिकेची बरीच कामं उलटी गेलेली आहेत। महापालिकेचा जो कोणी विपा असेल त्याला हे सामील झालेले आहेत। एका केसमध्ये एका अपार्टमेंटमध्ये ओपन स्पेस जो असतो ज्याच्यामध्ये हवा पाणी नागरिकांना घ्यायची असते तो एका ठिकाणी बंद केलेला आहे। तर एक ज्येष्ठ वकील आहेत महापालिकेचे, ते त्या संबंधित पार्टीशी सहमत झालेले आहेत आणि त्यांनी आपलाच वकील त्या ठिकाणी महापालिकेचा म्हणून दिलेला आहे, आपलं प्यादं म्हणा किंवा आपला असिस्टंट, आणि त्या महाशयाने गेली 6 ते 7 तारखा दिल्या, म्हणणंच दिलेलं नाही त्या ठिकाणी। काय कशा पद्धतीनं मग आता आम्ही कर्मचाऱ्यांना कसा दोष देणार याच्यामध्ये? वकीलच जर मॅनेज होत असतील तर काय न्याय मागायचा आम्ही? महापालिकेनं म्हणून आमची ह्या प्रशासनाला आणि आलेल्या बॉडीला विनंती आहे की वकिलांचं पॅनल पहिल्यांदा बदला। वर्षानुवर्षे बसूनही हजारो रुपये फी घेतात आणि काय काम करतात तारीख पे तारीख, आणि कधीतरी गैरहजर राहायचा आणि मॅनेज करून निकाल लागलेला असतोय, महापालिकेला सुद्धा कळत नाही, अशी ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं तातडीनं नवीन होतकरू वकील आहेत त्यांचं 1-2 वर्षाला बदला ना, जाहीर नोटीस द्या, चांगली पोरं येतील, चांगलं काम करतील। पण तो आता काट्यात टेकायला लागलेत ते वकील, अजून सल्लागार म्हणून काम करायला लागलेत, हे चुकीचं आहे। एकीकडे गंभीर आरोप तर दुसरीकडे नागरिकांचा वाढता रोष यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या विधी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।